बर, पण भारताच्या भूगोलातला एक छोटासा टॉपिक आहे, थोडीशी आकडेवारी, थोडासा पाठांतराचा भाग आहे, मात्र महत्त्वाचा टॉपिक आहे. आज पाहूया आपण भारताची लोकसंख्या. भारताची लोकसंख्या नावाचा जो टॉपिक आहे तो तसं पाहिलं तर किती बी मोठा आहे, पण आपण आपल्या वर्ग 3 वर्ग 4च्या दृष्टिकोनातून परीक्षेला जे प्रश्न विचारले जातात त्या दृष्टिकोनातून हा टॉपिक आपण पाहणार आहे. पण जनगणना पहिल्यांदा, आपलं भारताची लोकसंख्या या टॉपिकमध्ये पहिला टॉपिक आपल्याला पाहायचं जनगणना. जनगणना म्हणजे काय? माणसं मोजणे, बरोबर. जन म्हणजे माणसं, गणना म्हणजे मोजणे. म्हणजे काय, आपल्या देशामध्ये वाघांची गणना होती, सगळ्या प्रकारच्या प्राण्यांची गणना होती, तसंच माणसांची पण गणना होती. आणि या माणसांच्या गणनेसंदर्भात आपल्याला शिकायचं, जनगणना शिकायची. मग मला सांगा, भारतामध्ये जनगणना दर किती वर्षाला होते? दर 10 वर्षाला भारतामध्ये जनगणना होते. ओके, पहिला मुद्दा क्लिअर झाला, दर 10 वर्षाला. याच्यानंतर दुसरा मुद्दा की भारतामध्ये पहिली जनगणना केव्हा झाली होती? भारतामध्ये पहिली जनगणना 1872 मध्ये झाली. 1872 म्हणजे कितवं शतक? 19व्या शतकामध्ये भारतामध्ये पहिल्यांदा जनगणना झाली. जगात पहिली जनगणना कोणत्या देशात झाली? नाही नाही नाही, इजिप्त. जगात पहिल्यांदा जनगणना इजिप्तमध्ये झाली, त्याच्यानंतर हळूहळू संपूर्ण जगभर झाली आणि मग आपल्या भारतामध्ये 1872 मध्ये आले. भारतामध्ये ही जनगणना कोणाच्या काळात किंवा कोणाला या जनगणनेचं जनक म्हणतात? लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयोच्या काळामध्ये 1872 मध्ये भारतामध्ये पहिल्यांदा जनगणना झाली. ज्या लॉर्ड मेयोला आपण विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतो, ज्या लॉर्ड मेयरने अंदमान निकोबार बेटसमूहाची राजधानी पोर्ट ब्लेअर या शहराची स्थापना केली आणि त्या शहरामध्ये या लॉर्ड मेयोची हत्या सुद्धा झाली, हे आपल्याला माहिती. अशा लॉर्ड मेयोच्या काळामध्ये भारतात पहिल्यांदा जनगणना झाली. मग पुढचा, पहिल्यांदा म्हणल्यानंतर मान असतो. कुठलीही गोष्ट पहिली असेल तर तिला जास्त मान असतो, किंमत असतो. पहिलीच्या वर्गात गेले, पहिलीच्या वर्गातला पहिला दिवस तर बी मान. एखादी पहिली नोकरी, दुसरी तिसरी चौथी, मग नाही किंमत. पहिली तर तसं पहिली जनगणना जरी साऱ्या हिंदुस्थानमध्ये झालेली नव्हती तरी पहिली जनगणना म्हणून मान आहे. तर मग परीक्षेला प्रश्न विचारला जातो, पहिल्या जनगणनेचे आयुक्त अर्थात पहिले आयुक्त कोण? तर अर्थातच इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांचाच एक अधिकारी आहे डब्ल्यू प्लॉडेन. डब्ल्यू प्लॉडेन हा ब्रिटिश अधिकारी या पहिल्या जनगणनेचा आयुक्त होता, पहिल्या जनगणनेचा आयुक्त होता. चला, आपण जनगणनेसंदर्भाची माहिती पाहतोय. त्यातली पहिली जनगणना 1872 मध्ये लॉर्ड मेयोच्या काळामध्ये. मग दुसरी कधी झाली असन? 1881 ला दुसरी झाली. तिसरी 1891 ला तिसरी. याच्यानंतर 1901 ला, त्याच्यानंतर 1911 रोजी, त्याच्यानंतर 1921 रोजी. बरोबर चाललंय ना? 10 वर्षाला. इथंच फक्त 72 ते 81. आता इथं आपण थांबलो, थोडा मुक्काम, दमले पोरं. तर असा प्रश्न विचारला जातो, सोपा प्रश्न आहे, कॉमन प्रश्न आहे, लोकसंख्येसंदर्भातचा प्रश्न आहे, जनगणनेसंदर्भातचा प्रश्न आहे. भारतात महाविभाजनाचे वर्ष कोणत्या वर्षाला म्हणतात? 1921. पण भारतामध्ये महाविभाजनाचे वर्ष 1921 ला म्हणतात. खरं तर मोजण्यात घोटाळा झाला होता का काय मला जरा शंकाच वाटते, पण जे आहे ते आहे. काय आहे भारतामध्ये जनगणना सुरू झाल्यापासून आज तागायत असं झालं असन का लोकसंख्या कमी? काय विषय का काही? प्रगती पथावरचा भारत, प्रगती सातत्याने चालू आहे, पण
मोजण्यात गडबड झाली का खरोखर लोकसंख्या कमी झाली? म्हणजे काय झालं, इथं 1911 साली भारताच्या लोकसंख्येची घनता होती 82. लोकसंख्येची घनता म्हणजे दर चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात, इट इज कॉल्ड लोकसंख्येची घनता. दर चौरस किलोमीटर मध्ये लोक किती राहतात त्याला लोकसंख्येची घनता म्हणतात. आणि 1911 भारताच्या लोकसंख्येची घनता होती 82 आणि 1921 होती 81. हिंदुस्थानच्या इतिहासात तिथून पुढेही कधी होईल याची गॅरंटी नाही. याच्या मागे एकदाच लोकसंख्येची घनता एकने होईना कमी झाली आणि म्हणून 1921 या वर्षाला महाविभाजनाचे वर्ष म्हणतात. महाविभाजनाचे वर्ष म्हणतात, हे लक्षात ठेवायचं अवघड नाही. याच्यानंतर पुढची जनगणना 1931. 1931च्या जनगणनेचं वैशिष्ट्य भारतातली पहिली जातीनिहाय जनगणना. भारतात पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना केव्हा झाली? 1931 रोजी. बरं, आता आपल्या क्लास 3 क्लास 4 ला अजिबात येत नाही. जनगणना करण्याच्या पद्धती आहेत. डे फॅक्टो पद्धत, विस्तारित डे फॅक्टो, सिंक्रोनाइज्ड डे फॅक्टो. आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही, आपल्याला ते येतच नाही, जाऊ द्या. पुढं त्याच्यानंतर 1941 मध्ये, पुढं त्याच्यानंतर पुढं 1951 मध्ये. बरोबर, अशा रीतीने बरोबर चाललं ना आपण. आता परत थांबायचं आपल्याला. प्रश्न पहिला परत की स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणती? 1900. बरोबर, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना 1951. आणि मग 1951 ची ही जनगणना एकूणातली कितवी? मोजायला गडबड झाली, मोजा मोजा. समोर असताना ओळखाना म्हणल्यानंतर मागं कसं व्हायचं? 9वी आहे का? 9वी. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 येतं का शिकू? येतं ना. जाता जाता एखादी अंकल्पी घ्या. 1 2 शिका, नाही तर घोटाळा. कितवी आहे? हा, काय नाही, ही मुजली नसेल, इथून सुरुवात केलीस. पहिलीकडे दुर्लक्ष होतच बऱ्याच वेळा नंतरच्या. त्याच्यामुळं झालं. ही कितवी आहे? एकूणातली 9वी. आणि स्वातंत्र्यानंतरची पहिली. खूप वेळा परीक्षेला आल्या. आणि हे समोर नसताना तुम्हाला सांगायचंय, समोर नसताना ही किती सोपं आहे का अवघड आहे का? पण तरी बी गडबड होते. आता समोर असताना गडबड झाली, समोर नसताना तर किती गडबड होणार आहे. अजून एक प्रश्न, स्वातंत्र्यानंतरची पहिली म्हणजेच एकूणातली 9वी जनगणना कितव्या पंचवार्षिक योजनेत पार पडली? अर्थातच पहिली पंचवार्षिक योजना. पहिली पंचवार्षिक योजना सुरू कोणत्या वर्षी झाली? 1951 ला सुरू झाली. बरोबर. पहिली पंचवार्षिक योजना म्हणजे किती वर्षाची असते? 5 वर्ष. हा, पंच म्हणजे 5 वर्षाची असते, नाही का? चला, 1951 ला गेलो होतो. याच्यानंतर पुढची जनगणना कधी असणार आहे सांगा फटाफटा? 1961 ला. त्याच्यानंतर 71, त्याच्यानंतर 81, त्याच्यानंतर 91, त्याच्यानंतर 2000, त्याच्यानंतर 2000, त्याच्यानंतर हा तर चालू आहे. आता काउंटिंग सुरू आहे. झाले 2011. म्हणजे आपल्याला 2021 आकडेवारी आली नाही. हा ना, आली किती धक्कादायकच असणार. भारताच्या प्रगतीबद्दल अनपेक्षितरित्या अशी प्रगती दिसणार. 200 कोटी, 250 कोटी, 250 कोटी, काय माप नाही. असो तर अशा रीतीनं मग 2000. आत्ता तरी आपल्याला 2011ची जनगणना शिकायची. ही कितवी आहे एकूणातली? ही एकूणातली 2011. एकूणातली 15वी आहे. आणि स्वातंत्र्यानंतरची हे मोजा 7वी. स्वातंत्र्यानंतरची खरोखर 1 2 येतो का नाही? 7वी का नाही? हा, 7वी. घोटाळा करायचा नाही. 2011 इथपर्यंत काय अडचण आहे का? ओके. आपण 2011च्या जनगणनेपर्यंत आलोय. 2011ची जनगणना आपल्याला आता सेपरेट पाहायची. चला, 2011ची जनगणना. 2011ची जनगणना एकूणातली कितवी म्हणले?
एकूणातली 15वी आणि स्वातंत्र्यानंतरची 7वी जनगणना 2011ची अजिबात विसरायचं नाही. मग पुढचा प्रश्न की या जनगणनेचे आयुक्त कोण होते? सी चंद्रमौळी. 18वे आयुक्त आहेत सी चंद्रमौळी. हे या 2011च्या जनगणनेचे आयुक्त. खूप वेळा आयुक्त नेहमीच येतात. झाले 2011च्या पुढं. आता ज्यावेळेस 2021ची डिक्लेअर होईल त्यावेळेस 2021चे आयुक्त तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सध्या तरी 11चे आयुक्त आपण पाहू. झाले आयुक्त. याच्यानंतर ही जी जनगणना आहे ही जनगणना 2 टप्प्यात पार पडली. 2 टप्प्यांमध्ये पार पडली. जसं 1942चं छोडो भारत आंदोलन किती चरणामध्ये पार पडलं? किती चरणामध्ये? चरण म्हणजेच टप्पे. किती चरणामध्ये? तर 4 चरणामध्ये आणि 12 सूत्री कार्यक्रमामध्ये. काय? छोडो भारत आंदोलन. तसं ही 2011ची जी जनगणना आहे ती 2 टप्प्यामध्ये पार पडली. 2 टप्प्यामध्ये कोणते 2 टप्पे? तर त्याच्यामध्ये एक आहे 1 एप्रिल 2010 ते जुलै 2010. म्हणजे आपण 2011ची जरी जनगणना म्हटलं तरी तिची सुरुवात 2010ला झाली. 1 एप्रिल 2010 ते जुलै 2010 पहिला टप्पा. आणि दुसरा टप्पा आहे 9 फेब्रुवारी 2011 ते 28 फेब्रुवारी 2011. अशा 2 टप्प्यामध्ये आपल्या संपूर्ण भारतामध्ये ही जनगणना झाली. या जनगणनेचं बोधवाक्य किंवा ब्रीदवाक्य होतं आपली जनगणना आपले भविष्य. आपली जनगणना आपले भविष्य अशा प्रकारचं ब्रीदवाक्य होतं. अशा प्रकारचं बोधवाक्य होतं. या जनगणनेत अजून एक वेगळी गोष्ट घडली. काय? प्रत्येक गावाला एक परमानंट लोकेशन कोड नंबर मिळाला. परमानंट लोकेशन कोड नंबर मिळाला. आणि तो किती अंकी? 8 अंकी. 8 अंकी परमानंट लोकेशन कोड नंबर मिळाला. आधार किती अंकी असते? आधार 12 अंकी असते. सारा भारत देश निराधार. पण त्या आधाराने काय? कोणाला आधार? परमानंट लोकेशन कोड नंबर 2011 किती अंकी? 8 अंकी. कोणाला? गावाला. एका गावाला अशा प्रकारचा हा लोकेशन कोड नंबर. बरं, यातून काय माहिती गोळा करायची? यासाठी एक समिती स्थापन झाली होती. समिती. आणि त्या समितीमध्ये 22 सदस्य होते. 22 सदस्यांची एक समिती. काय गोळा करायची माहिती? गुरुजी लोक घरोघरी फिरायचे. घरोघरी फिरता फिरता मग विचारायचे टीव्ही आहे का? ह्या गावाकडच्या किंवा सगळं आपला भारतीय समाजच भारी 1 नंबर यडमाटे. यांना टीव्ही विचारलं नाही इन्कम टॅक्सवाले आहे का काय? आता तुझ्याकडं कशाला कोणी इन्कम टॅक्सवाले? तुझ्या दारात कुत्रं बी फिरकत नाही. तू तुकडा बी टाकीत नाही. कशाला तुझ्या दारात? पण नाही ना टीव्हीच नाही. 2-4 पोरं सुद्धा सांगायची नाही. संख्याच कमी. शॉर्टेज सांगायची. अशा आपल्या भारतीय समाज की लोकसंख्येची गणना मी जी तुम्हाला जी हे आता 2011 साली जी 121 कोटी भरली ना ती किमान 135 कोटीच्या आसपास सांगितलेच नाही. सांगितलेच नाही. म्हणजे तुमच्या अनुभवातली गोष्ट सांगतो खरी. सध्या आपल्याकडं एक नियम आहे किमान प्रशासकीय शासकीय नोकऱ्याला दुसरं लग्न करायचं नाही. दुसरं लग्न करायचं नाही. तिसरी अट त्याला पुढच्या अट अशी आहे की तिसरं अपत्य नाही. तिसरं अपत्य नाही अशी अट आहे. म्हणजे 2005 नंतर सालात बायचान्स एखाद्या वर्षी इकडे तिकडे होऊ शकतो. पण हे काय परीक्षेला येणार नाही. कोणत्या सालानंतर तिसरं अपत्य नाही असं येणार नाही. पण शक्यतो माझ्या मते 2005 नंतर तिसरं अपत्य चालणार नाही. तुमची नोकरी जाणार. पण कितीतरी शासकीय अधिकाऱ्यांना 3रं 4थं अपत्य. काही बहादरांनी दुसरी बायको रेकॉर्डलाच नाही आणली. मग मला सांगा जर रेकॉर्डला दुसरी बायको नाही तर दुसऱ्या बायकोपासूनचे पोरं रेकॉर्डला राहणार आहे का? मग जर ते पोरं बी रेकॉर्डला नाही तर तुमच्या जनगणनेत येणार आहे का? मग अशी किती टीम असेल मोठी? काय माप आहे का काही? अशी छुपी भारतातली एक टीम वेगळीच ना. त्याच्यामुळं आपली क्वांटिटी ना आपली लोकसंख्या किती याचा मेळ आकडेवारीवर नाही. पण निदान आपल्याला ओव्हरऑल ही आकडेवारी परीक्षेला येते म्हणून आपल्या लक्षात ठेवायचे.
तुमच्या गावात बघा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुसरे लग्न केलेले, एखादं तिसरं अपत्य कोणाच्या तरी भावाच्या नावाने, किंवा तिसरं अपत्याची जन्मतारीख 2005च्या अगोदरची दाखवायची. जन्मतारीख तर वरून तर ही 15 वर्षाचं दिसतंय आणि बालवाडीलाच कसं बसले. तर ही सिस्टीम आहे. सरकारी नोकरदारांना ही सगळी सिस्टीम माहिती. जाऊ द्या. 22 सदस्यांची समिती कशासाठी, की कुठल्या प्रकारची माहिती गोळा करायची. आणि मग यांनी सांगितल्याप्रमाणे या जनगणनेमध्ये माहिती गोळा केली गेली आणि ही माहिती घोषित केली दिनांक 1 मार्च 2011 रोजी तत्कालीन गृह सचिव जी के पिल्लई यांनी या माहितीची घोषणा केली. चला, काय घोषणा केली त्या अगोदर त्यावेळेस भारताचं स्वरूप कसं होतं आणि कुठं कोणत्या प्रदेशामध्ये ही जनगणना झाली, तर त्यावेळेस 28 राज्य 7 केंद्रशासित प्रदेश. आता किती राज्य आहेत? आता 28 केंद्रशासित प्रदेश. बर, आता 8 केंद्रशासित प्रदेश आहे. त्यानंतर 640 जिल्हे, 5927 तालुके, 5161 शहरे, 6,38,588 खेडी, एवढ्या भागामध्ये ही जनगणना झाली. आणि मग ही जी जनगणना आहे ही जनगणना कशी झाली त्या अगोदर मला सांगा. 2011ची असो 2001ची असो कुठलीही जनगणना पहिला माणूस कोण मोजला जातो? राष्ट्रपती. मग 2011च्या जनगणनेच्या वेळेस राष्ट्रपती कोण होते? 2011 नाही, प्रतिभाताई पाटील. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची गणना झाली आणि मग तिथून पुढे गणनेला सुरुवात झाली. ओके. आणि मग ही 2011ची लोकसंख्या, बाबा एवढे चोरून लपून सुद्धा 121 कोटी 1,93,422 चा वर्ग नाही, एवढेचा 121 कोटी 1,93,422 ही लोकसंख्या आलेली कितीतरी. तुम्ही एवढा आकडा सगळ्या लक्षातच ठेवायचं नाही. एवढा 121 कोटी लक्षात ठेवायचं फक्त. 121 कोटी बस. मग पुढचा काय पर्याय असेल ते ओळखायचं. एवढं तर कोणी फसवायला टाकणार नाही. पुढे 121 कोटी 1 लाख 1.25 लाख 2 लाख, तर 121 कोटी एवढा आकडा लक्षात ठेवला, पुढचा पर्याय तुम्हाला ना. बरं, भारताची 2011ची लोकसंख्या 121 कोटी 1,93,422. भारताच्या या लोकसंख्येनं जगातल्या एकूण लोकसंख्येचा किती टक्के भाग व्यापलाय? म्हणजे जगाच्या किती टक्के लोकसंख्या आपल्या भारताची आहे? 17.5%. 17.5%. भारताची लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 17.5%. देशाचा आणि राज्याचा भूगोल शिकत असताना लोकसंख्या आणि क्षेत्रफळ यांचा बॅलन्स यांची तुलना करून शिकायची असतं. म्हणजे लक्षात पण राहतं आणि आपल्याला समजतं पण. आणि आपला देश कुठं चाललाय हे याचा बी मेळ लागतो. आपल्या देशाचं क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर. बरोबर, 32,87,000. एखाद्याने समजा आता परीक्षा झाली, पेपर झाला किंवा क्लास चालू असतानाच त्याला चांगल्या पद्धतीची नोकरी लागली, अगदी कलेक्टर झाला आणि त्याने असं ठरवलं की शेरकेसरला गुरुदक्षिणा द्यायची. अमक्या बँकेत जेवढे पैसे होते खात्यात काय पाहिलेच नाही, किती चेक केले तेवढे सगळेच दिले आणि ते होते 32,87,263. 32,87,000 म्हणजे 33 लाखाजवळ एक नाही. कधी हा जेव्हा प्रश्न आला ते डायरेक्ट 32,87,263 पर्यंत आले, पण कधी सुमारे 33 लाख असं बी येईल. चला, भारताचं क्षेत्रफळ आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा कितवा क्रमांक आहे? 7वा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा 7वा क्रमांक आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा आहे. बरं, भारताचं क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाचं किती टक्के? किती? 9. हा, 2.46 म्हणजे 2.4. बऱ्याच वेळा पर्यायामध्ये 2.4 असाल. 2.4, 2.42, 2.46. आपल्याकडे किरकोळ कारकोळ घोटाळे कायमचेच.
म्हणून तुम्ही 2.4%. 2.4% प्रदेशात 17%. गर्दी तर होणारच. मग पोलीस भरती येऊ, आरोग्य भरती येऊ, खोगीर भरती येऊ, सगळीकडं अशीच परिस्थिती आहे. आपल्याकडं गटारातला JCB, जो गटारातला गाळ काढायला उभं राहील, JCB बघायला 100 लोक असते. अशी बेकार परिस्थिती असू द्या. 2011ची लोकसंख्या पाहिली की नाही. आपल्याला ही लोकसंख्या शिकण्यासाठी थोडीशी कंपॅरिझन करून शिकावं लागतं. म्हणून आपण मागची बी बघू. मागची म्हणजे 2001ची. या 2001च्या जनगणनेमध्ये पण मला वाटतं तुमच्यापैकी बरेच जण काउंटिंगमध्ये आलेले असतील. नाही नव्हते काय काय असते मग जुने कोडे दिसतेत मला. 2001 ची लोकसंख्या किती होती? 2001 ची लोकसंख्या 102,87,37,436 एवढी 2001 ची लोकसंख्या आहे. बर 2001 ची लोकसंख्या जगाचा किती टक्के होती? 16.70%. 16.70% एवढी होती. 2011ला 17.5%, 2001 साली 16.7% म्हणजे 16.70%. अजून थोडंसं मागे येऊ आपण. अजून किती मागे यायचंय? 1991ची जी लोकसंख्या, 1991 साली लोकसंख्या होती 84,64,00,000. आता हा ॲक्युरेट आकडा बघण्यापेक्षा आपला राऊंड फिगर आकडा आपल्याला काय पाहिजे? 1991 ची लोकसंख्या 84,64,00,000 आहे. इथं 102 कोटी, इथं 121 कोटी. मग तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, 1991 ते 2001 या 10 वर्षाच्या काळामध्ये, म्हणजेच त्याला म्हणतात दशवार्षिक लोकसंख्या वाढीचा दर. दशवार्षिक लोकसंख्या वाढीचा दर इथं किती होता? इथं होता 21.54%. 21.54%. 10 वर्षाच्या या लोकसंख्या वाढीचा दर 1991 ते 2001 21.54. म्हणजे नेमकं काय 21.54? 10 वर्षात 100 मागं 10 वर्षात 100ला 21. भारत आहे. 20 वर्षात 42. 40 वर्षात 50 वर्षात दुप्पट. 50 वर्ष जर तुम्ही जगले ना, तर तुमच्या म्हातारपणी एंडिंगला आपल्या भारताची लोकसंख्या आत्ता समजा 150 कोटी, तर त्यावेळी 300 कोटी. हे असे थप्पीच लावा लागून जिकडं तिकडं माणसाचं माणसं. 300 कोटी एवढी गर्दी. 21.54. बर आता यांची दशवार्षिक वाढ बघूया. 2001 ते 2011 या काळातली 10 वर्षाची लोकसंख्येची म्हणजे दशवार्षिक वाढ किती आहे? तर 17.64%. इथं 17.64 आहे, इथं 21.54 आहे. म्हणजे थोडे तरी शाने झाल्याने वाटत. 17 म्हणजे थोडीशा वाढीचा दर कमी झालाय बा, एवढं आपल्या लक्षात येते. ओके. 2011ची लोकसंख्या आणि या 11च्या लोकसंख्ये संदर्भात तुलना पाहत असताना आपण ही गोष्ट पाहिली. आता आपल्याला याच्या पुढचा मुद्दा पाहायचा आहे की भारताचा लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? दुसरा. आपल्याला जगातले काही जास्त लोकसंख्येचे देश बघायचे. चला सर्वाधिक लोकसंख्येचे देश अगोदर बघूया. 1 नंबरला चीन. 1 नंबरला जगात 1 नंबर लोकसंख्येचा देश म्हणजे सर्वाधिक लोकसंख्येचा देश चीन आहे. खूप लवकरच भारताची अत्यंत वेगाने प्रगती चालू आहे घोडदळ, आणि चीनला मागे टाकलं जाणार आहे. चीनची लोकसंख्या 134.1 कोटी. 134.1 कोटी एवढी. कधीची? 2010ची त्यांची गणना आहे. 2010ची. आपली 2011ची गणना आहे. झालं. चीन 1 नंबरला आहे. याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला कोण आहे? दुसऱ्या क्रमांकाला भारत आहे. भारताची 121 कोटी लोकसंख्या तुम्ही पाहिली. 121 कोटी. झालं. भारत 2 नंबरला आहे. म्हणजे 2011 साली 2001 साली
चीन आणि भारत या दोन देशांच्या लोकसंख्येचा फरक होता दोघांमध्ये 23 कोटी. 23 कोटी फरक होता. 2011ला 13 कोटीवर आला. आता संपला विषय. 2021ला भारत 1 नंबर झालाय. आता हे दोन हा महासत्ता म्हणते, महासत्ताने हा महासत्ता म्हणजे अर्ध्या गुंठ्यात, याच्या अर्धा गुंठा त्याच्या अर्धा गुंठा, त्या मधीच येड्या बाबळामध्ये घुशीमध्ये अशी सगळी परिस्थिती. हे याच्यावर दोन्हीवर प्रश्न आला तर कोणालाच प्रॉब्लेम नाही, सगळ्यांना येतोयच. पण तिसऱ्या क्रमांकाचा देश अमेरिका, संयुक्त संस्थाने लोकसंख्येच्या दृष्टीनं जगातला तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. संयुक्त संस्थाने आकडेवारी येत नाही, पण आपले तरी बी मी एक सांगतो बा, आपली प्रगतीचा वेग किती हे सांगण्यासाठी. 30.87 कोटी. कल्पना करा, वर्गामध्ये 200 मार्कांची परीक्षा झाली. 200 मार्कांच्या परीक्षेमध्ये पहिल्या नंबरवाल्याला 134 मार्क, दुसऱ्या नंबरवाल्याला 121 मार्क, तिसऱ्या नंबरवाल्याला 115, 110, 100 तर पडायला पाहिजे. किती ढय 30. मला सांगा किती बी अभ्यास केला अमेरिका आपल्या कॉम्पिटिशन मध्ये विशेष नाही तर 1-2 नंबर त्यांचा नाद नाही करायचा. 1-2 हे मी म्हणतो पृथ्वी संपेपर्यंत क्रमांक यांचा जाणार नाही. याच्यानंतर पहिले 4 येतात. कंबाईनला राज्यसेवेला पहिले 4 तर देश येऊ शकतात. म्हणून 4थ्या क्रमांकाचा पाहूया. 4थ्या क्रमांकाचा आपल्याच कॉन्टॅक्ट मधला आहे इंडोनेशिया. भारताच्या कोणत्या दिशेला आहे? आग्नेयेला असणारा इंडोनेशिया. 23.7 कोटी. 23.7 कोटी म्हणजे इंडोनेशिया हा असा देश आहे की भारत सोडता गांधीजींचे सर्वाधिक पुतळे, गांधीजींच्या नावाचे रस्ते आणि इमारती इंडोनेशियामध्ये. इंडियन ओशियन मधला इंडोनेशिया सर्वाधिक जिवंत ज्वालामुखीचा देश इंडोनेशिया. बर, आता थोडं आपलं एक हाय विशेष म्हणून जगातला एक देश असा आहे जो क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि लोकसंख्येच्या दृष्टीने 5व्याच क्रमांकाला, दोन्हीकडे बी बॅलन्स ठेवून आहे. ब्राझील लोकसंख्येच्या दृष्टीनं आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने त्याचा 5वाच क्रमांक लागतो. 19.07 कोटी त्याची लोकसंख्या. 19.07. एवढं येत नाही, पण आपले शेजारी पाजारी भाऊबंद आहेत त्यांची जरा माहिती पाहिजेच. आपल्याला आपली नसली माहिती चालतं, पण शेजारी पाजारीची माहिती असेल. मग 6व्या क्रमांकाला कोण आहे? 6व्या क्रमांकाला सक्का भाऊ बक्का वैरी पाकिस्तान. 18.48 कोटी. 18.48 कोटी एवढाच देश आहे. तुम्ही क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून पाकिस्तानचं कधी पहिल्या 5 मध्ये 6 मध्ये नाव ऐकलंय का? इकडं नाव लोकसंख्येमध्ये पाकिस्तान नंतर 7व्या क्रमांक. आपले शेजारी पाजारी बांगलादेश हा बी सख्खा भाऊ. बांगलादेश 16.44 कोटी. मग याच्यानंतर 8व्या क्रमांकाला नायजेरिया आहे. 9व्या क्रमांकाला रशिया आहे. 10व्या क्रमांकाला जपान आहे. जपान एवढाच देश पण आघाडीवर. बर, जी काही 750 कोटी लोकसंख्या आहे पृथ्वीवर जगात, या 750 कोटी लोकसंख्येपैकी 60% लोकसंख्या एवढ्या 10 देशात आणि सुमारे 200 देश आहेत. 200 देशांपैकी 10 देश वजा केले तर उरलेल्या 190 देशामध्ये 40% लोकसंख्या आणि या 10 देशांमध्ये एवढी लोकसंख्या आहे. ओके, सर्वाधिक लोकसंख्येचे देश आपण पाहिले. आपल्याला सर्वात कमी लोकसंख्येचा देश बी माहिती असायला पाहिजे. एक देश असा आहे रोममध्ये, पोपने तयार केला, ख्रिश्चन धर्मगुरूंनी तयार केलेला. दुसऱ्यानं कोणी तयार केला असता तर आतापर्यंत ताब्यात बी घेतला असता. आणि त्याचं नाव आहे व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकन सिटी नावाचा जो देश आहे
या व्हॅटिकन सिटी देशाचं क्षेत्रफळ 75 वर्ग किलोमीटर आहे, म्हणजे एवढा देश आहे आणि याच्यामध्ये 1000 पेक्षा कमी लोकसंख्या आहे. 1000 पेक्षा कमी लोकसंख्या आहे व्हॅटिकन सिटीचे. एवढा छोटासा देश, लोकसंख्येच्या बाबतीत, क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात छोटा झाला. सर्वात जास्त लोकसंख्येचा, सर्वात कमी लोकसंख्येचा, असे 2 भाग आपण पाहिले. चला आता आपण भारतात येऊ. जगामध्ये हे देश पाहिले, जगातल्या देशांबद्दलची माहिती पाहिली. यानंतर भारतातली माहिती पाहूया. भारतातले सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य व केंद्रशासित प्रदेश अगोदर पाहू. सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश अगोदर पाहूया. स्टेट्स, राज्य. 1 नंबर जे कशातच नाही ते लोकसंख्येत पुढे असतंय, उत्तर प्रदेश 1 नंबरला. पाना क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातलं 1 नंबरचं राज्य राजस्थान. 2 नंबर, 3 नंबर. पहिल्या 3 मध्ये 4 मध्ये दिसले, पण लोकसंख्येत 1 नंबर. बर आपले नाही म्हणून कधी तर येणार नाही, पण नाही म्हणून तुम्हाला सांगतो, माहिती असायला पाहिजे. 19,95,81,477 एवढी लोकसंख्या यूपीची आहे. थोडक्यात आपल्या देशाच्या 16.49% एवढी लोकसंख्या. सुमारे 20 कोटी. 20 कोटी. शेजारी पाकिस्तानची किती? 18.5 कोटी. तरी बी किती खोड्या करते. हे नुसते पळत गेले ना, इकडे यूपीचे इकडे येईपर्यंत तिकडे जर गेले ना, झालं ना. पाकिस्तानचे कोण विमानावर बसन, कोण काय अशी परिस्थिती. उत्तर प्रदेश झाला 1 नंबरला उत्तर प्रदेश. 2 नंबरला लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारतातला 2ऱ्या क्रमांकाचं राज्य महाराष्ट्र. लोकला असू नका, आपण सेकंडला. 2रा नंबर. बर महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,72,972. काय पुस्तकामध्ये 11,23,00,000 आणि पुढचा आकडा वेगळा आहे. खरा तर वेगळाच आहे, पण हा आपला सर्वसाधारण 11,23,00,000 एवढा लक्षात ठेवायचा. चला आता महाराष्ट्रानं भारताच्या लोकसंख्येचा किती टक्के भाग आपला? 9.28. कन्फ्युजन होणार आहे तुमचं. 2001 साली जी जनगणना झाली होती त्या जनगणनेमध्ये महाराष्ट्राचा वाटा होता 9.42%. 2011 साली महाराष्ट्राचा वाटा आहे 9.28%. आणि तुम्ही जे सांगितलं ना 9.36% ते क्षेत्रफळ. महाराष्ट्राचा क्षेत्रफळाचा भारतातला जो वाटा आहे तो 9.36 आहे. आणि आपल्या महाराष्ट्राला समुद्रकिनारा देशाचा किती टक्के लाभला? 9.58%. म्हणजे बघा 9.28, 9.36, 9.42, 9.58. हे 9.9 म्हणजे सुमारे 10% आसपास सगळा वाटा महाराष्ट्राचा आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला हे आकडे फसवे सारखेच वाटतात. चला महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक? 3रा क्रमांक आहे. आणि लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा 2रा. चला हे 2 कोणाला बी माहिती असते. आपल्याला जर याच्या पुढचा 3रा माहिती असायला पाहिजे, जे कशातच नाही. महाराष्ट्र तरी अनेक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे. बिहार आहे कशा? बिहारची लोकसंख्या 10.38 कोटी आहे. काय आकडे येत नाही, पण तुम्हाला एवढं माहिती असायला पाहिजे, आपल्या भारतामध्ये, आपल्या देशामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने 3ऱ्या क्रमांकाचं राज्य कोणतं आणि 4थ्या क्रमांकाचं कोणतं? पश्चिम बंगाल. 4थ्या क्रमांकाचं राज्य आहे पश्चिम बंगाल. 9.13 कोटी. 9.13 कोटी. आता 9.13 कोटी मधले 2-3 कोटी तर बांगलादेशी पाहुणे रावळे गोळा झाले, चहा पाण्याला आले, तसेच राहिले. झाले. सर्वात जास्त लोकसंख्या असणारे हे पहिले 4 राज्य पाहिले. आता सर्वात जास्त लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश बी माहिती असायला पाहिजे ना. कोणतं? दिल्ली. सर्वात जास्त लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली. दिल्लीची लोकसंख्या 1.68 कोटी.
1.68 कोटी एवढी लोकसंख्या आहे. सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य, सर्वात जास्त लोकसंख्येचं केंद्रशासित प्रदेश पाहिलाय. मग आपल्याला सर्वात कमी लोकसंख्या असणार अधिराज्य सांगा. सिक्कीम. सर्वात कमी लोकसंख्या असणार राज्य आहे सिक्कीम. 6.08 लाख. लाखात आता हे कोटीत होतं, म्हणजे 7 लाखापेक्षा कमी सिक्कीमची लोकसंख्या. सेकंड लास्टला जर सांगायचं म्हटलं, जर कधी शेवटचे 4 राज्यक्रमाने विचारले तर मिझोराम सेकंड लास्ट आहे, म्हणजे थोडीशी सिक्कीमपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकाला अरुणाचल प्रदेश आणि शेवटी एवढं छोटासा गोवा. अशा रीतीनं सर्वात कमी लोकसंख्येमधले हे 4 राज्य. मला सांगा, सर्वात कमी लोकसंख्येच्या 4 राज्यांचा उतरता क्रम लावा असा जर प्रश्न आला तर 1 नंबरला हे कोणतं लिहिणार? उतरता क्रम लावा. म्हणजे सिक्कीमची लोकसंख्या जास्त आहे का गोव्याची? गोव्याची. मग उतरता क्रम म्हणलं कमी व्हायला पाहिजे ना. मग 1 नंबरला, 2 नंबरला, 3 आणि 4 बरोबर आहे. आणि चढत्या क्रमाने म्हणल्यानंतर सिक्कीम. ओके बरोबर. म्हणजे हा घोटाळा नाही क्लिअर झाला तर शिकून उपयोग नाही. झालं. सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य पाहिले, आपल्याला सर्वात कमी लोकसंख्येचं केंद्रशासित प्रदेश बी माहिती असायला पाहिजे. सर्वात कमी लोकसंख्येचं केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप. लक्षद्वीपचं क्षेत्रफळाचे 32 चौरस किलोमीटर. लोक तरी किती असायचे? 32 दुने 64 काय हजार. 64,000 लक्षात ठेवायला किती सोपं आहे. अशीच आकडेवारी त्यांनी मेंटेन ठेवावी. 64,000 एवढी लोकसंख्या लक्षद्वीपची आहे. चला, भारतातले सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य पाहिले, भारतातले सर्वात जास्त लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश पाहिला, भारतातलं सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य पाहिलं, भारतातलं सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश पाहिला. आता जरा आपल्या राज्याकडे बघूया, नाहीतर गवंड्याचं घर कपडक लोकांचेच बांधित आहे आपलं. तसंच आपला काय मॅटर आहे बघूया. महाराष्ट्रातील लोकसंख्या. मग महाराष्ट्रामध्ये 2011ची लोकसंख्या किती? महाराष्ट्राची 11,23,72,972. टक्केवारी बी मागायची आपण इथं लिहिलेले, त्याच्यामुळे ते काय परत लिहित नाही. झालं. मग आपल्याला इकडे आता पाहायचं आहे की महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्हे. 1 नंबरचा जिल्हा सध्या पुणे. 2011 साली जेव्हा जनगणना झाली तेव्हा ठाणे होता. ठाणे 1 नंबर होता, पुणे 2 नंबर होता, मुंबई उपनगर 3 होता. पण झालं काय, ठाण्याचं 2014 साली विभाजन झालं. ठाण्यातून पालघर वेगळा झाला, 8 तालुक्यांचा पालघर गेला, 7 तालुक्यांचा ठाणे राहिला. आणि मग हा क्रम बदलला. 1 नंबरला पुणे आहे, 2 नंबरला मुंबई उपनगर आहे, आणि ठाण्याची काय शहामत म्हणावा एवढं विभाजन होऊन 3 नंबरला तरी पण आहे. झाला पुणे उपनगर. तुम्हाला काय क्लास 3 क्लास 4ला पहिल्याच येतोय सर्वाधिक लोकसंख्या असणारा पुणे. बर, त्याच्यानंतरचा पुढचा सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा आहे महाराष्ट्रात. झालं. भारतातले राज्य केंद्रशासित प्रदेश पाहिले, महाराष्ट्रातले जिल्हे पाहिले. चला, याच्यानंतरचा पुढचा टॉपिक आपल्याला पाहायचा. पुढचा टॉपिक कुठला आहे? लोकसंख्येची घनता. झालं. भारतातल्या लोकसंख्येची घनता आणि महाराष्ट्रातल्या लोकसंख्येची घनता दोन्ही विभागायची. एकदम सोपं आहे, म्हणजे आपल्याला कंपॅरिझन करता आपल्याला शिकता नाही. पण अगोदर घनता म्हणजे कळायला पाहिजे. घनता म्हणजे काय? दर चौरस किलोमीटरला इथं 1 किलोमीटर 1 किलोमीटर 1 किलोमीटर 1 किलोमीटर एवढ्या भागात किती लोक राहतात हे सांगणं म्हणजे लोकसंख्येची घनता. या लोकसंख्येच्या घनतेच्या बाबतीमध्ये आपण एक गोष्ट मगाशी शिकलो. 1921 साली लोकसंख्येची घनता किती होती? 81 होती. त्याच्या आदल्या वेळेस 1911ला 82. पहिल्यांदाच अशा प्रकारे घनता कमी झाली म्हणून 1921 वर्षाला महाविभाजनाचे वर्ष म्हणतात. चला, आता अगोदर पाहूया आपण भारताच्या लोकसंख्येची घनता. 2011 साली
आपल्या देशाच्या लोकसंख्येची घनता आहे 382. 2001 साली होती 325. 1991 साली होती 267. 267. बर, MPSCच्या परीक्षेला असा प्रश्न आला होता. प्रश्न काय होता? प्रश्न असा होता, 2001 आणि 2011 या 10 वर्षाच्या काळामध्ये भारताच्या लोकसंख्येच्या घनतेत निव्वळ वाढ किती न झाली. आता निव्वळ वाढ काढायची म्हणजे काय करावं लागेल? 382 वजा 325 या 10 वर्षाची निव्वळ वाढ करायची. मग 2तून 5 जात नाही, 12तून 5 57. निव्वळ वाढ इथं 57 आहे. आता आपण इथली बी निव्वळ वाढ बघू किती, जर शेजारी जर पाहिलीच तर इथली बघू 58. म्हणजे हा हिशोबात वाढ चालली. फार काय कमी, फार काय जास्त नाही, 58 57 अशा रीतीने. लोकसंख्येच्या घनते संदर्भाची एक अत्यंत महत्त्वाची माहिती. आत्ता आपल्या भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे? 382. मग आता याच्या पुढे जायचं आपल्याला की भारतात सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य, भारतात सर्वाधिक घनतेचं राज्य, सर्वाधिक घनतेचा केंद्रशासित प्रदेश, सर्वात कमी घनतेचा केंद्रशासित प्रदेश, सर्वात कमी घनतेचं राज्य. चला, सर्वाधिक घनता असणार. तुम्हाला असा प्रश्न आला, राज्य नाही केंद्रशासित प्रदेश असं काहीच नाही, भारतात सर्वाधिक घनता असणारा टिंबटिंब प्रदेश आहे. मग राज्य असो केंद्रशासित प्रदेश असो, उत्तर आहे दिल्ली. उत्तर दिल्ली आहे. दिल्लीची घनता किती आहे माहिती आहे? 11,297. 11,297 एवढी घनता आहे. किती लोक, किती भयानक प्रदूषण त्या दिल्लीमध्ये झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडच्या काळात एखादा निर्णय असा घ्यायला पाहिजे की एवढं प्रदूषण झाले तर चेंज करायला पाहिजे राजधानी. मोहम्मद तुगलकाने कशा बदलल्या होत्या? कुठून कुठे नेली होती त्यांनी? मोहम्मद तुगलकानं राजधानी कुठून? दिल्लीवरून देवगिरीला आणली होती. अशी कुठं आपल्या नगरला आणली? आपल्या भारताच्या राजधानीत काय अडचण आहे का काही तुम्हाला? पण प्रॉब्लेम असा होईल, आपण त्या राजधानीत म्हणजे राजधानीच्या एरियात कुठून कुठून दुष्काळी भागातले लोक आले, असे सगळे सुकेल पिकेल असे सगळे लोक दिसतील. त्याच्यामुळे अगोदर आपल्याला ट्रेनिंग द्यावं लागणार आहे की राजधानीच्या लोकात बाहेरच्या देशातले लोक येतात ना, आणि बाहेरच्या देशातल्या लोकांना जर हे सगळे असे दिसले पण कशाला त्या भारतात जायचं. आता मी कसं सहन करतोय रोज माझ्या सर्वाधिक घनता दिल्ली 11,297. पण दिल्ली राज्य आहे का केंद्रशासित प्रदेश आहे की नाही? म्हणजे दिल्ली केंद्रशासित प्रदेशात जर मोडतंय तर आपलं राज्य हे उत्तर सेपरेट असणार आहे. काय? भारतात सर्वाधिक घनता असणार राज्य जे कशातच नाही, बिहार. आणि बिहार 1102 एवढी घनता आहे बिहारची. 1102 एवढी घनता बिहारची. आता आपल्या क्लिअर झालं, सर्वात जास्त घनता असणारं केंद्रशासित प्रदेश, सर्वात कमी जास्त असणारं राज्य, केंद्रशासित प्रदेश राज्य झालं. आता पुढचा प्रश्न तुम्हाला केंद्र बी नाही विचारलं, तुम्हाला राज्य बी नाही विचारलं, सरळ विचारलं, भारतात सर्वात कमी घनता टिंबटिंबची आहे. केरळवाल्यांना सर्वात कमी घनता अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशची घनता ओनली 17, फक्त 17 एवढी अरुणाचल प्रदेशची घनता आहे. मग अरुणाचल प्रदेश राज्य का केंद्रशासित प्रदेश? राज्य आहे. मग तुम्हाला जर असा प्रश्न आला, सर्वात कमी घनता असणारा केंद्रशासित प्रदेश नाही, लक्षद्वीपला 32 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ, तेवढ्या 64,000 म्हणजे काय साधे का काय? अरुणाचल प्रदेश आपलं अंदमान निकोबार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारा संघशासित प्रदेश, केंद्रशासित प्रदेश, याची घनता आहे 46.
झाला. सर्वात जास्त घनता असणारं राज्य केंद्रशासित प्रदेश, सर्वात कमी घनता असणारं राज्य केंद्रशासित प्रदेश. आपल्या देशाची घनता सुद्धा पाहिली. जरा आपण आपल्या राज्याकडे बघूया. राज्य काय म्हणतंय? आपल्या महाराष्ट्राची घनता किती? महाराष्ट्राची घनता 365. 365 365 घनता आपल्या महाराष्ट्राची. इकडं 382, इकडं 365. बरं आहे जरा नसेल तिकडच्या पेक्षा 365. दुसरा मुद्दा मग काय? सर्वाधिक घनता असणारा जिल्हा कोणता? सर्वाधिक घनता असणारा जिल्हा मुंबई नाही, मुंबई उपनगर. तुमचं शेवटपर्यंत असाच घोटाळा होणार आहे काय बाई? येत होतं पण नगराचं उपनगराचं. तर तुम्हाला एक आयडिया सांगतो. लोकसंख्या शिकत असताना लिंग गुणोत्तर प्रमाणापुरतं शहर आणायचं, बाकी शहर कुठं आणायचंच नाही. कोणतं शहर? हा, मुंबई शहर मध्ये आणायचंच नाही. सगळीकडे उत्तर मुंबई उपनगर. सगळीकडे म्हणजे कुठं? तर मुंबई जिथे येणार तिथं. फक्त सर्वात कमी लिंग गुणोत्तर प्रमाण असणारा जिल्हा कोणता असं आल्यावर मुंबई. ते जायचं पुढे आपल्याला पाहायचंय. मग सगळीकडे बाकी मुंबई उपनगराचं असं. ठीक आहे. सर्वाधिक घनता म्हणजे किती तुम्हाला सांगतो? 20,980. काय त्या दिल्लीला नाव ठेवत होत? इकडं तर थप्पी लागली. 20,980 21,000. आता मी म्हणतो 25,000च्या पुढे गेले असेल. काय गर्दी साधी का काय? आणि तरी लोक म्हणते जीवाची मुंबई करायची. जीवाची मुंबई नाही, मुंबई इज अ सिमिलर वर्ड टू फजिती. जीवाची फजिती म्हणजे मुंबई. पण तरी बी लोकांना अजून आपण एकदा बी गेलो नाही, त्याच्यामुळे आपल्याला बी माहिती नाही की काय जीवाची मुंबई. जाऊ द्या, अज्ञानात सुख. सर्वाधिक घनता असणारा मुंबई उपनगर महाराष्ट्रात. मग सर्वात कमी घनता असणारा जिल्हा गडचिरोली. आता ते नक्षलवादी वाढूनच देईना. 74 मारी तिथंच डायरेक्ट गडचिरोली 74. असं जर मुंबईमध्ये नक्षलवादी दहशतवादी असते तर गेले असते की लोक कामधंद्याला नोकरीच्या निमित्ताने. अजिबात नसते. तर नक्षलवाद्यांना मुंबईत काय प्रॉब्लेम येतो का नाही? यायला पाहिजे सर्व. गडचिरोलीची ऍडमिशन आहे आपल्याकडे. हा, इथं कॅमेरा. तिकडून 2-4 टेररिस्ट यायला बसले म्हणे हे नगरला जाऊन. शेळकेसरचा लईच आवाज वाढलाय. लोकसंख्येची घनता याच्यात काय अडचण आहे का? महाराष्ट्राची लोकसंख्या, भारताची लोकसंख्या दोन्ही बी काहीच प्रॉब्लेम नाही. पुढे बघूया काय. ओके, पुढचा पॉइंट आहे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या लोकसंख्ये संदर्भात लिंग गुणोत्तर प्रमाण. आता लिंग गुणोत्तर प्रमाण म्हणजे 1,000 पुरुषांमागे, म्हणजे मागे नाही. हा, बरं काय अडचण. आता मागे आमच्या काळात होतं 1,000 पुरुषांमागे स्त्रियांची किती संख्या. आता माग तुम्ही आता 1,000 पुरुष लोकसंख्ये बरोबर, काही जण घरी जाऊन असा 1,000 पुरुष लोकसंख्ये बरोबर स्त्रियांची संख्या किती आहे हे सांगणं म्हणजे लिंग गुणोत्तर प्रमाण. लक्षात आलंय? आपल्या भारत देशामध्ये 62 कोटी, सुमारे 62 कोटी पुरुष आहे आणि 58 कोटी स्त्रिया आहे. तर मग त्या 1,000 पुरुषांच्या बरोबर स्त्रियांचं प्रमाण किती हे सांगणं म्हणजे लिंग गुणोत्तर प्रमाण आहे. मग 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर प्रमाण किती म्हणजे आता किती आहे? 940. 940 म्हणजे काय? 1,000 पुरुषांबरोबर 940. डिफरन्स किती? 60 डिफरन्स आहे. 60 मीन्स किमान 60 बाबा. 60चा तर काय हिशोबच नाही. हे फिक्स मध्ये. आणि आता कोण बाबा राहतय आणि कोण काय हे कोणाला अजून माहिती नाही. ज्याला नोकरी त्याला त्यात परत शॉर्टेज. काही पैसेवाले खासदार आमदार डबल टिबल परवा फार शॉर्टेज. एखादं आंदोलन करा, एकाने एकच
बिहारमध्ये झालं होतं ना आंदोलन, नरेंद्र मोदी राजीनामा द्या नाही तर आमचे लग्न करून द्या, आंदोलन झालं. आता काय करावा, आता ते बिचारे नरेंद्र मोदी काय करणार आहे. चला 940 झालं. थोडंसं मागं जाऊन तुम्हाला सांगतो, 1901 आणि 1991 दोन भारतात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण कधी होतं? 1901 ला होतं. आणि ते किती होतं? 972. आणि सर्वात कमी किती होतं? फक्त आकड्यात बदल करायचा, 927. 927 सर्वात कमी, 972 सर्वात जास्त. आणि मग आता 927 हळूहळू कायदे कानून करीत 940 वर आले. स्त्री भ्रूण हत्या हे डिपार्टमेंट, या डिपार्टमेंटचा अध्यक्ष जो आहे तोच पोरासाठी नवस करीत असतो. 972 927 हां. 2001 ला 933. 2001 ची शंका आहे हो तुला? 933. आपल्याला येणार फक्त 940. फक्त मागची एक माहिती असावी की आपल्या भारताचा प्रवास कसा आहे. आणि तुमचं सायन्स सांगतं की मुलांपेक्षा मुलींचा जन्म, मुलींचं जन्म व्हायचं प्रमाण जास्त आहे असं सायन्स सांगतं. तरी इथं असा फरक आहे, म्हणजे आपल्या भारत देशामध्ये पुरुष प्रधान संस्कृती म्हणजे वंशाला दिवा पाहिजे. आता वंशाला दिवा का हा टेंब आहे, पण अशी समजू त्या. बरं, भारताचं 940 आकडा पहिला. आता आपल्याला पाहायचंय की सर्वाधिक लिंग गुणोत्तर प्रमाण असणारा राज्य, अगोदर राज्य नंतर केंद्रशासित प्रदेश. राज्य कोणतं? केरळ. 1084 केरळ. सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण असणारा राज्य केरळ आहे. आणि जर तुम्हाला केंद्रशासित प्रदेश विचारला तर, सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण असणारा केंद्रशासित प्रदेश विचारला तर दिल्ली. ना माहिती? मीच सांगतो. पॉंडिचेरी, पुदुच्चेरी, पॉंडिचेरी सर्वात जास्त. पर आता सर्वात जास्त केंद्रशासित प्रदेश, सर्वात जास्त राज्य पाहिलं. याच्या उलट पाहूया आता. सर्वात कमी लिंग गुणोत्तर प्रमाण असणारा अगोदर राज्य पाहूया. राज्य हरियाणा. राज्य आहे हरियाणा. हरियाणाची किती आहे कोणाचं? सर्वात कमीत आहे. बरं, सर्वात कमी राज्य पहिलं, सर्वात कमी केंद्रशासित प्रदेश कोणता? सर्वात कमीचा केंद्रशासित प्रदेश कोणता? दिल्ली. नाही, जोडी राहते तिकडे सगळे लोक. दिल्ली नाही. कोणता? बर, लक्षद्वीप. सर्वात कमी. बरं, सर्वात जास्त, सर्वात कमी दोन्ही प्रकार पाहिले. जरा महाराष्ट्राकडे येऊया. महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर प्रमाण 2011 चे किती? 929. अरे तिकडे तरी 60च होते, इकडे 71. 929 महाराष्ट्र. बरं झालं 2011. आता मग सर्वाधिक लिंग गुणोत्तर प्रमाण असणारा जिल्हा कोणता? सर्वात जास्त रत्नागिरी सर्वाधिक 1122. किती? 1122 आहे पहा. म्हणजे 122 फरक आहे. 122 स्त्रियांचं जास्त प्रमाण आहे. मला आत्ता लोकसंख्येचा थोडा अभ्यास करायला लागल्यावर लक्षात आलं, पूर्ण रत्नागिरीला का फॉर्म भरतात? पोलीस भरतीला, ग्रामसेवकला. काय कोणाचं टार्गेट रत्नागिरी.
झालं सर्वात जास्त आणि सर्वात कमी. सर्वात कमी मगाशीच निघालं होतं. मुंबई काय? मुंबई शहर 832. मुंबई शहर सर्वात कमी 832. आता कामानिमित्तानं, व्यवसायानिमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं पुरुषांची संख्या तिथं जाणाऱ्यांची जास्त असणारे 832 सर्वात जास्त सर्वात कमी. लोकसंख्येचा टॉपिक आपला संपलाच आहे. फक्त जाता जाता महाराष्ट्राबद्दल एक थोडा वेगळा टॉपिक, छोटासा टॉपिक बघायचा आहे. काय? महाराष्ट्राची साक्षरता. महाराष्ट्राची साक्षरता किती माहिती आहे? 82.3%. 82.3% म्हणजे 100पैकी किती शिकलेले? एवढे 82.3 लोक शिकलेले. 82.3 100पैकी साक्षरता. आणि मग सर्वाधिक साक्षरता महाराष्ट्रातला पहिला साक्षर जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? महाराष्ट्रातला पहिला साक्षर जिल्हा सिंधुदुर्गला म्हणतात. भारतातला पहिला साक्षर जिल्हा, भारतातला पहिला साक्षर जिल्हा, भारतात पहिलं साक्षर राज्य म्हणून कोणत्या राज्याची घोषणा केली? केरळ. केरळ राज्यामध्ये एर्नाकुलम नाव जिल्हा आहे. एर्नाकुलम हा भारतातला पहिला साक्षर जिल्हा आहे. आता गंमत, भारतातला महाराष्ट्रातला पहिला साक्षर जिल्हा विचारला की सिंधुदुर्ग, पण सर्वाधिक साक्षरता कोणत्या जिल्ह्याची असं आल्यावर सिंधुदुर्ग नाही, मुंबई. मुंबई उपनगर. मुंबई उपनगराची साक्षरता जास्त. किती आहे माहिती आहे? 89.9%. 89.9%. आणि सर्वात कमी अर्थातच नंदुरबार. सर्वात कमी नंदुरबार, आदिवासी जिल्हा नंदुरबार. आणि इथं आहे 64.4%. 64.4%. चला, भारत आणि महाराष्ट्राच्या लोकसंख्या या टॉपिकमध्ये आपण एवढे सगळे मुद्दे पाहिले. हा टॉपिक आपला संपला आहे. बघा काय काय पाहिलं याच्यामध्ये. पहिलं भारताचं, महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर प्रमाण आणि महाराष्ट्राच्या साक्षरते संदर्भाची माहिती पहिली. पुरुष साक्षरता जास्त असतं का महिला साक्षरता? पुरुषांची साक्षरता जास्त आहे तेवढं तर मान्य केलं. लोकसंख्येची घनता, लोकसंख्येची घनता महाराष्ट्र आणि भारत या दोन्ही संदर्भात पाहिलं. त्याच्यानंतर का पाहिलं? सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्हे आणि सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा सुद्धा पाहिला. याच्यानंतर सर्वात जास्त लोकसंख्येचे देश पाहिले, सर्वात कमी लोकसंख्येचा देश पाहिला. याच्यानंतर मग 2011च्या जनगणनेसंदर्भाची बेसिक माहिती पाहिली. त्याच्या अगोदर मग 2011च्या जनगणनेच्या अगोदरची पार्श्वभूमी पाहिली. अशा रीतीनं भारत आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातूनचा लोकसंख्या हा टॉपिक आपला संपला. कुठली बी क्लास 3 क्लास 4ची प्रश्नपत्रिका काढा, शक्यतो याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही.